नमस्कार, मी सारिका साळुंखे. नवराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला नवराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. नवरात्र उत्सवांतर्गत आम्ही सुरू केलेल्या नवदुर्गा या सत्रामध्ये आज आपल्यासोबत जोडलेले आहेत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या माजी नगरसेविका उषा संजय भोईर आहेत. मॅडम, तुमचं नवराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत आहे. सुरुवातीला तुम्हाला नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. मॅडम, काय सांगाल, एक सर्वसामान्य गृहिणी ते राजकीय प्रवास तुमचा कसा सुरू झाला आणि कशा प्रकारचे चढउतार तुम्ही पाहिलेले आहेत? नक्कीच सांगेन की मला सांगायला सुद्धा आवडेल आणि त्याच्या अगोदर मला सगळ्यांना खूप छानशा अशा शुभेच्छा द्यायच्या आहेत की तुम्हाला नवरात्रीच्या फार फार गोड शुभेच्छा आणि उदंड आयुष्य लाभो तुमच्या सगळ्यांनाच आणि छान छान असे नवरात्र उत्सव साजरा करा सगळ्यांनी मिळून. माझं राजकीर्ती म्हणजे सांगायचं गेलं तर मी ज्यावेळेस या भोईर परिवारात आली त्यावेळेस सकाळची पहाट सुरुवात झाली. असं अनेक लोक घरामध्ये भरलेले असायचे. म्हणजे 8 वाजल्यापासून आमच्याकडे लोक असायची, त्यांच्या समस्या घेऊन, त्यांची अनेक कारणं असायची. मी विचार करायचे, बापरे, सकाळची पहाट म्हणजे ह्यांनाच घेऊन बसायचं का, ह्यांचे अडचणी सोडत राहायचं. त्यांचं करता करता मी स्वतः शिकून गेली. नाना माझे मिस्टर, नाना म्हणजे माझे सासरे आणि माझे मिस्टर संजय भोईर, हे दोघं त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करत होते. नंतर असं मला पण वाटायला लागलं की ह्या लोकांना आपण पण काहीतरी सहकार्य केलं पाहिजे. कारण मी सुद्धा स्त्री आहे. काही महिला माझ्या चुलीपर्यंत येत होत्या की ताई, तुम्ही दादांना सांगा ना, तुम्ही नानांना सांगा ना. मग असं वाटत होतं ह्यांच्या समस्या मी का नाही करू शकत सॉल्व. जर त्या दादांपर्यंत नानांपर्यंत जाण्यासाठी घाबरत आहेत तर मी त्या करू शकते, कारण मी सक्षम आहे. आणि मी ह्यांच्याकडून बरेच काही बालकडू घेतलेले आहेत. कारण मी जास्तीत जास्त बालकडू मी नानांकडून किंवा दादांकडून घेतलेला आहे. त्या बालकडू मला माझ्या सासरी मला मिळालं. मग मी सक्षम झाली आणि ह्या महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरुवात केली. महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व करायला खरं तर तुम्ही सुरुवात केली. अनेक महिलांना तुम्ही सक्षम देखील केलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला नेमक्या महिलांच्या कशा समस्या जाणवल्या आणि तुम्ही त्याच्यावरती उपाययोजना केली? महिलांना अनेक संकटं होती. त्यांच्या घरातल्या संकटं असतील, म्हणजे मिस्टरांसाठी काहीतरी भांडणं असतील. म्हणजे स्लम एरिया होता माझा. सुरुवातीला आम्ही जेव्हा प्रथम ज्या महिला यायच्या त्या स्लम एरियातनं यायच्या की त्यांच्या घरातली भांडणं असतील, सासू सासऱ्याची भांडणं असतील. ह्या महिलांसाठी ह्यांना कुठल्याही अडचणी असेल तर त्यांना मला तोंड देणं थोडं कठीण जायचं. पण हे करता करता मी शिकून गेली की नाही, ह्यांना आपण असं हँडल केलं पाहिजे. आणि खरंच आज मी त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व करते ना, त्याचा मला अभिमान वाटतो आहे की नाही, हे माझ्याकडून हे माझे प्रॉब्लेम सॉल्व होत आहेत. आणि ज्यावेळेस मी निवडून आली त्यावेळेस माझा स्लम एरिया होता. महिलांना अनेक समस्या होत्या की त्यांना बचत गटाच्या माध्यमातून मला पुढे न्यायचं होतं. पण बऱ्याच महिला घराच्या बाहेर पडत नव्हत्या, घाबरत होत्या की आमच्या मिस्टरांचं आम्हाला किंवा आमच्या सासूराचं भीती आहे, दडपण आहे आम्हाला पुढे जाण्यासाठी, तर आम्ही येऊ शकत नाही. पण मी त्यांना बोलवून, त्यांना समजून, त्यांना सांगितलं, तुम्ही महिला सक्षम आहेत. जर तुम्ही घराच्या बाहेर पडले नाही तर तुम्हाला, मला वाटते, तुम्ही जर स्वतः बँकेत गेला तर तुम्हाला बँकेच्या विषय पण तुम्हाला माहिती पडणार नाही. आज जर तुम्ही बचत गट चालू केला तर तुम्हाला बँकेतलं काय करायचं, म्हणजे कशा तुम्हाला योजना येतात त्यासुद्धा तुम्हाला माहिती पडतील आणि बँकेमध्ये तुम्हाला पैशाचा व्यवहार करता येईल. अशा महिलांना मी घेऊन आणि अनेक संकटांना त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला. खूप संकटं आली, पण त्यांना एक ध्येय होता की नाही, करायचंच आणि महिलांसाठी करून दाखवायचं. खरं तर या सगळ्या जबाबदाऱ्या पेलत असताना तुमच्या कुटुंबाची जबाबदारी देखील तुमच्यावरती होती आणि परिसरातील नागरिकांची देखील जबाबदारी होती. या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स कशा प्रकारे राखला? दोन्ही प्रकारचं बॅलन्समध्ये खूप अवघड होतं. कारण घरसुद्धा सांभाळायचं होतं आणि आपल्यासमोर असणारा परिवार आहे किंवा लोक आहेत त्यांनासुद्धा सांभाळायचं होतं. दोन्ही काम करत होती. पण मला समजून घेणार होती माझी सासू होती, सासरे होते, मिस्टरसुद्धा होते. पण आगरी समाज तुम्हाला माहिती असेल की घरचंसुद्धा काम महिलांनी केलेलं स्वयंपाक त्यांना आवडायचं. पण वेळ काढायची, लवकर उठायचं आणि स्वयंपाक करायचा आणि पटकन बाहेर पडायचं, लोकांसाठी धावायचं आणि लोकांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घ्यायच्या. खूप अशा अडचणी यायच्या, पण त्या मी स्त्री आहे, मी सक्षम आहे, मी करू शकते, असा एक मनात ध्येय होता. नाही, मला उठायचं आहे आणि हे काम करायचं आणि लोकांसाठी पुढे जायचं आणि त्यांचं ज्या समस्या आहेत महिलांच्या असेल, कोणाचंच असेल, त्या काम करण्याची मला एक संधी मिळाली, ती मी गमावायची नाही. म्हणून मी त्यासाठी ज्या संकट आलेत त्यांना मात करून पुढे जायचा प्रयत्न करत होती. निश्चितच, म्हणजे महिलांसाठी काम करताना तुम्हाला देखील अनेक संकटांना स्वतः तोंड द्यावं लागलं असेल. नेमकी कुठल्या प्रकारची संकटं तुमच्या समोर येत गेली आणि त्यावरती एक महिला म्हणून तुम्ही कशा प्रकारे मात केली? पहिलं संकट म्हणजे तुम्हाला कल्पना असेल, 5 वर्षापूर्वी मोठी घटना झालेली होती. ज्यावेळेस मी माझ्या ऑफिसमध्ये घरी येत होती 9:30च्या सुमारास आणि रस्त्यावर फार अशी गर्दी होती
आणि त्या गर्दीतून मी म्हणजे त्या गाडीतून जात असताना मला गर्दी जाणवली. मला वाटलं काहीतरी भांडण होत असेल. तर मी त्या गाडीतून वाकून पाहिलं तर एक मुलगी खाली रस्त्यावर एकदम रक्तप्रवाह चालू होता आणि पडलेली होती. पण तिला कोणी जवळ असं घेण्याचा किंवा उचलून नेण्याचा प्रयत्न करत नव्हते, कारण लोक घाबरतात. मी उतरली गाडीतून, जवळ जाऊन पाहिलं तर एक छोटी मुलगी होती, म्हणजे 20-22 वर्षाची मुलगी होती. मी सरळ तिला घेतली, माझ्या ड्रायव्हरला घेतला आणि माझ्या गाडीत टाकलं. ॲक्च्युली ती मुलगी एकदम कोमात गेलेली होती, स्ट्रेट होती. माझे गाडीचे दरवाजे बंद झाले नाही, गाडीचे दरवाजे ओपन ठेवून मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेली. आमच्या बालखोम इथे ओझान म्हणून हॉस्पिटल होतं, तिथे घेऊन गेली. तिकडनं मग मी काय केलं, साहेबांना फोन केलं, मी ॲम्ब्युलन्स मागवली. तोपर्यंत साहेबसुद्धा आले आणि ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही टाकलं आणि तिला आम्ही ज्युपिटर हॉस्पिटलला घ्यायला निघालो. निघता कापरोडी सर्कलपर्यंत जाता मला डॉक्टरांनी सांगितलं की ही मुलगी मला वाचेल असं वाटत नाही, कारण तिचा ब्लड सर्क्युलेट ते बंद झालं यायचं. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली, तुम्ही प्लीज काही पण करा आणि ह्या मुलीला वाचवायचा प्रयत्न करूया. मग आम्ही काय केलं, तिला मी पकडून ठेवलं आणि सरांनी म्हणजे डॉक्टरांनी तिला पंपिंग केलं आणि पंपिंग केल्यानंतर पुन्हा तिचा रक्तप्रवाह चालू झाला आणि आम्ही ताबडतोब ज्युपिटर हॉस्पिटल गाठलं. आणि ज्युपिटर हॉस्पिटलला गेल्यानंतर मग तिथे पुरंदेस डॉक्टर आहेत, त्यांनी आलं आणि तिला चेक केलं आणि नंतर समजलं की ही कोमातच गेलेली आहे. हिला सर्जरी करावी लागेल अर्जंटली. त्याच्यानंतर तिच्या 3 सर्जरी झाल्या. त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर पुन्हा एक सर्जरी झाली. पण आता ती मुलगी 3 महिने कोमात असताना आता ती मुलगी छान झाली, एकदम म्हणजे तिचं लग्नसुद्धा झालं. मी तिचं कन्यादान केलं. आता ती लंडनला असते, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. म्हणजे त्याचा एक अभिमान पण वाटला की कुठेतरी मला देवीने म्हणजे नवदुर्गाने मला देवीने तिच्यापर्यंत पोचवली आणि हे मला काम करण्याची एक संधी दिली आणि त्या मुलीचा जीव मी वाचवला, त्याचा मला खूप अभिमान वाटतोय. तर याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. मात्र एका मुलीला जीवनदान देण्याचा जो प्रयत्न आहे तो तुम्ही केलेला आहे आणि तो यशस्वीसुद्धा झालेला आहे. मात्र त्या परिस्थितीमध्ये कुठेतरी द्विधा मनस्थिती तुमची झाली का, आणि या घटनेवरनं तुम्ही नागरिकांना किंवा इतर महिलांना काय आवाहन कराल? त्यावेळेस माझी अवस्था खूप म्हणजे द्विधावस्था झाली की भीती वाटलं, पण हे मुलीचं काय होईल आणि मुलगी कुठली आहे हे मनात मी तो विचार केलाच नाही मुलगी कुठली आहे, पण ही मुलगी जिवंत राहील की नाही हा मनात एक शंका येत होती. पण मी परमेश्वराला देवीला प्रार्थना केली, कोणीही पण मुलगी असू दे पण तिचा जीव वाचू दे. आणि अनेक लोकांनी असे प्रश्न विचारले, तुम्हाला मुलगी कुठे सापडली, कुठे होती, तुम्ही डायरेक्ट कसे तिला घेऊन गेले हॉस्पिटलला, आजकाल डायरेक्ट सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जाता, तुम्ही ज्युपिटर हॉस्पिटलला कसे घेऊन गेलात. म्हटलं मी तो विचारच केला नाही की ती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मला काही माहिती नव्हतं मुलगी कुठली आहे. पण मी फक्त हा एक विचार केला की ती मुलगी जिवंत झाली पाहिजे आणि ती वाचली पाहिजे, हा एक विचार केला. अनेक संकट येत होते, लोकांचे खूप प्रश्न होते, पण त्या प्रश्नांना पण मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. खरं तर माणसातल्या माणुसकीला जोपासण्याचं अत्यंत सुंदर असं उत्तम उदाहरण आहे ते तुमच्या या कार्यातनं समोर आलेलं आहे. याचं कौतुक करावं तितकंच थोडं आहे. मात्र हे करत असताना आपल्या परिसरातल्या अनेक ज्या महिला आहेत किंवा ज्या मुली आहेत, पुरुषांच्या बरोबरीला खांदा लावून अनेक क्षेत्रामध्ये काम करत आहेत, त्यांना देखील अनेक संकटांना सामोरं जावं लागतं आहे. घराची जबाबदारी, ऑफिसमधली जबाबदारी, परिसराची जबाबदारी, सगळ्याच गोष्टींचा बॅलन्स राखणं स्त्रीला खूप कठीण होतं. मात्र तरी देखील ती तिचं कर्तव्य पार पाडत असते. अशा स्त्रियांना तुम्ही नेमकं काय आवाहन करा? हल्ली म्हणजे ज्या महिला घराच्या बाहेर पडतात, मनामध्ये कुठेतरी त्यांच्या दर्पण असतं की आपण आज घरी बाहेर पडतोय, घरी येणार की नाही आणि सुरक्षित येणार की नाही, हा एक मनामध्ये त्यांची भीती असते. पण मी सांगेन, तुम्ही नवदुर्गेचा अवतार घ्या. जेव्हा घराच्या बाहेर पडाल तेव्हा एक दुर्गेचा अवतार घेऊन बाहेर पडा, कारण अनेक संकटे तुमच्या समोर येत असतात. त्यांना एक मात करण्याची तुमच्यामध्ये एक संधी आहे. म्हणजे म्हणतात ना, जे नदी असते वाहत आणि अनेक खड्डे येतात समोर, नदीच्या समोर, ते बुजून तो पुढे जाण्याचा पाणी पुढे जाण्याचा प्रयत्न करते. तसं तुमच्या आयुष्यामध्ये आहे. तुम्हाला खूप संकट येतील, कारण तुम्हाला एकदा बाहेर पडलं ना की तुमच्या मनामध्ये दडपण असतं की मी आज ट्रेननी जाणार आहे, मी आज रिक्षाने जाणार आहे, रिक्षा व्यवस्थित जाईल की नाही, ट्रेन व्यवस्थित जाईल की नाही, की आपण घरी रिटर्न जाणार की नाही. अशा अनेक संकटातून तुम्ही संसार करताय, मुलांना सांभाळताय, तुमचा परिवाराला तुम्ही सांभाळताय आणि त्याच्यातून तुम्ही ह्या परिवारासाठी जे काबाड कष्ट करता. कारण म्हणतात ना, एक स्त्री ही सगळं एकदा पदर काय खोचला की ती
पूर्ण घर सांभाळते, तशी मला वाटते ही आपली एक स्त्री आहे, ती अखंड पूर्ण आपल्या घराला सांभाळून पूर्ण समाजालासुद्धा सांभाळण्याचा प्रयत्न करते. कारण स्त्रीमध्ये इतकी शक्ती आहे ना की ती कधीच पुढे म्हणजे एकदा पुढे गेली की मागे वळून पाहत नाही. म्हणून तुम्ही एवढंच सांगेन महिलांना का तुम्ही जेव्हा पुढे जाताना तेव्हा मागे वळून पाहू नका. कारण तुमच्या पंखांना बळ देण्याचं काम तुम्ही स्वतः आहात, तुम्ही स्वतः करा. कारण तुम्ही एकदा पुढे निघालात ना की मला कल्पना आहे की आपण एक स्त्री आहोत, आपल्याला एक जेव्हा आपण पुढे जात असतो ना तेव्हा एक अनुभव असतो, आपल्याला खूप काही अनुभव रस्त्यामध्ये घ्यायला मिळतात की आयुष्यामध्ये येत असतात. पण त्या आयुष्यामध्ये स्पीड ब्रेकरसुद्धा तुमच्या समोर येतात, पण त्याचा स्पीड ब्रेकरला कसा मात करायचा हे तुमच्या हातात आहे. म्हणून मी सगळ्यांना प्रयत्न करायला सांगेन की जेव्हा जेव्हा अशी संकट येतात त्या वेळेस तुम्ही संकटांना दूर करण्यासाठी एक नवदुर्गेचा अवतार नक्कीच घ्या. कारण की ही नवदुर्गा ही तुम्ही आहात आणि तुम्ही नवदुर्गेचा अवतार घेतल्याशिवाय मला वाटते या संसारामध्ये या जगामध्ये वावरू शकत नाही आहेत. म्हणून तुम्ही कणखर आहात. स्त्री म्हणजे एक कणखर असते, म्हणजे कोमल नाही, कमजोर नाही, शक्ती का नाम नारी. अशा एक स्त्रीला मी आव्हान करते की खरंच आज या क्षेत्रामध्ये प्रत्येक स्त्री पोचलेली आहे. म्हणतात ना चंद्रावर सुद्धा स्त्री गेलेलीच आहे आणि प्रत्येक आपल्या चुलीपर्यंत स्त्री काम करत असते, आपल्या परिवाराला सांभाळत असते. अशा स्त्रियांचं मी खरंच कौतुक करेन, कारण ती आपला पूर्ण घर सांभाळत असते. म्हणून मागे न पाहता पुढे जाण्याचा प्रयत्न करा, कारण संकटांना मात देण्याची संधी तुमचीच आहे आणि तुम्हालाच द्यायची आहे. आणि मी सगळ्या महिलांना शुभेच्छा देते की कधीही डगमळू नका, की आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर जगायचं आहे तुम्हाला. खरं तर आजच्या सत्रातल्या नवदुर्गा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या उषा भोईर मॅडमचा जो राजकीय आणि सामाजिक प्रवास होता तो आपण ऐकून घेतला आणि अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी जो प्रवास होता तो आपण ऐकलेला आहे. खरं तर ज्याप्रमाणे नदी वाहत असते ती वाहताना आपला मार्ग सोडत नाही, त्याप्रमाणे स्त्रियांनी आपलं जे कार्य आहे ते कधी कितीही अडथळे आले रस्त्यामध्ये तरी ते कार्य सोडलं नाही पाहिजे. मग ती घराची जबाबदारी असू दे, आपल्या मुलांची असू दे किंवा आपल्या इतर कुठल्याही जबाबदारी असू दे, आणि हे कार्य ती अगदी अखंडपणे करत असते. त्याचं देखील या मॅडमनी कौतुक केलेलं आहे. नवराष्ट्राच्या या पुढील भागामध्ये असंच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व घेऊन आम्ही तुमच्या भेटीस येऊ. तोपर्यंत नमस्कार. कॅमेरामॅन सय्यदसह सारिका साळुंखे, नवराष्ट्र, ठाणे.